ज्या महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री ज्या पीएमआरडीएचे चेअरमन आहेत त्याच पीएमआरडीएच्या सगळ्या परवानग्या घेऊन जर आमच्या सगळ्या भूमिपुत्रांनी शेड उभी केली असतील, आमच्या सगळ्या भूमिपुत्रांनी जर इमारती उभ्या केल्या असतील, आमच्या भूमिपुत्रांनी घरं बांधली असतील, तर पहिलं उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यावेळी द्यावं लागेल की नांदी घरं मोडून तुम्ही जमीन अधिग्रहित कशी करणार, इथून आपला लढा सुरू होतो. आणि हा नमस्कार, मी उल्हास. माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मागील वेळी मी तळेगाव ते उरुळी कांचन हा 75 किलोमीटरचा जो रेल्वे ट्रॅकचा मार्ग आहे या संदर्भात आणि या परिसरात येणाऱ्या या प्रोजेक्टग्रस्त लोकांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला. ते लोक न्यायाची अपेक्षा करीत बसलेले आहेत. या 12 गावातील लोकांचा एकच प्रश्न आहे की आमचं पुनर्वसन करण्यापेक्षा किंवा आम्हाला नुकसान भरपाई देण्यापेक्षा हा मार्ग तुम्ही पर्याप्त मार्गाने, वेगळ्या मार्गाने आमची नुकसान हानी न होता हा रेल्वे प्रोजेक्ट तुम्ही पूर्ण करावा, अन्यथा करूच नये. कारण हा जो मार्ग आहे की जो मार्ग डिटेल्स रिपोर्ट प्रोजेक्टने तयार केलेला जो मार्ग आहे तो गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या घरादारावरून, जमीन जुमल्यावरून जात आहे. आणि खेदाची बाब आहे, पिढ्यानपिढ्या त्या गावात राहणारा वर्ग जर उद्ध्वस्त होत असेल, मग त्यात दलित असेल, त्यात बहुजन वर्ग असेल, कष्टकरी वर्ग असेल, तर तो वर्ग उद्ध्वस्त होऊन पुणे जिल्ह्याचा विकास होत असेल तर हा विकास अजिबात महत्त्वाचा नाही. ही भूमिका तिथल्या प्रकल्पग्रस्त गावातील सगळ्या वंचितांनी, कष्टकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. आणि म्हणून ते म्हणतात हा रेल्वेचा ट्रॅक आमच्या गावातून जाता कामा नये, आम्हाला पुनर्वसन नको, आम्हाला नुकसान भरपाई नको, आम्हाला माणूस म्हणून जगू द्या, आम्हाला आमच्या सुखापासून अलिप्त करण्याचा प्रयत्न करू नका. कारण आमची शेती ही नुसती शेती नाही, आमची ही जागा ही नुसती जागा नाही, तर आमच्या अस्तित्वाचं एक ठिकाण आहे. आमचं गाव हा आमच्यासाठी अतिशय मोलाचा दस्तऐवज आहे. जर तुमच्या ट्रॅकनं, जर तुमच्या मार्गानं अख्खं गावच उद्ध्वस्त होत असेल तर या पुण्यातील विकासाला आम्हाला काही करायचं नाही आहे. विकास झालाच पाहिजे, परंतु आमची माती करून जर विकास होत असेल तर आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत या रेल्वे प्रोजेक्टला विरोध करू, अशा पद्धतीचा पावित्रा या 12 गावातील लोकांनी घेतलेला आहे. आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये देहू, चाकण, कुरळी, निगोजे अशा पद्धतीच्या गावाचा त्याच्यामध्ये पुढाकार आहे. मित्रांनो, जेव्हा जेव्हा या देशामध्ये युती शासनाने जनसेवेच्या हितार्थ प्रोजेक्ट तयार केले तेव्हा तेव्हा त्या प्रोजेक्टला या महाराष्ट्रातील लोकांनी विरोध दर्शवलेला आहे. आणि त्यावेळी सरकारने तो विरोध स्वीकारलेला आहे आणि प्रोजेक्ट मागे घेतलेला आहे. शक्तिपीठाचं उदाहरण आपल्याला माहीतच आहे. 2024ला हा प्रोजेक्ट सुरू झालेला होता. जवळजवळ हा प्रोजेक्ट 12 जिल्ह्यातून जाणारा होता, शक्तिपीठांना जोडणारा होता. मग तुळजापूर असेल, कोल्हापूर असेल. परंतु सांगली, सातारा आणि कोल्हापूर परिसरातील शेतकऱ्यांनी या शक्तिपीठाच्या मार्गाच्या विरोधात आंदोलन उभा केलं आणि त्यांनी ते काम थांबवलं. अशाच पद्धतीचा निर्धार या पंचक्रोशीतील तळेगाव ते चाकण, कुरळी, निगोजे या परिसरातील लोकांनी असाच निर्धार केलेला आहे की आम्ही आमच्या शेवटच्या क्षणापर्यंत या प्रोजेक्टला विरोध करू. कारण तो आमच्या गावावरून, आमच्या शेतावरून, शाळेवरून, शाळेच्या मैदानावरून आणि मंदिरावरून जाणारा आहे. याला पर्यायी मार्ग जरूर बघा, विकास झालाच पाहिजे असं गावकऱ्याचं म्हणणं आहे. परंतु आम्हाला उद्ध्वस्त करून विकासाची स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ती स्वप्न आम्ही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून हा सगळा गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, नागरिक वर्ग हा सगळा गावगाडा एकत्रित आलेला आहे. 2023च्या दरम्यान जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी खूप निर्णय घेतलेले होते. जालनाचा जवळजवळ 900 कोटीचा गृह प्रकल्पाचा प्रोजेक्ट
की ज्याच्यामध्ये अनियमितता आढळली म्हणून जेव्हा देवेंद्र फडणवीस 2024ला मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी तो प्रोजेक्ट रद्दबादल केला, त्या प्रोजेक्टला मंजुरी दिली नाही. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचा 3190 करोड रुपयाचा प्रोजेक्ट एका ठेकेदाराला दिलेला, त्याच्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना अनियमितता दिसली आणि त्यांनी शिंदेंचा हा प्रोजेक्ट नामंजूर केला. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सिंचन योजना जवळजवळ 42,000 करोड रुपयाच्या होत्या, त्याच्यामध्ये ह्या योजना फक्त कागदावरतीच राहिल्या. कित्येक भूखंड 2023च्या काळामध्ये सरकारने घेतलेले होते, ते सगळे देवेंद्र फडणवीस यांनी रद्दबादल केले. मग हा निर्णय सुद्धा की जो तळेगाव ते उरुळी कांचन या मार्गावरती 75 किलोमीटर हा शेतातून त्याचबरोबर गावातून आणि गोरगरिबांच्या घरादारावरून जाणार आहे, हाही प्रोजेक्ट तशाच पद्धतीने रद्दबादल करावा किंवा पर्यायी जागा शोधावी, अशा पद्धतीचं साकडं या गावातील लोकांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना घातलेलं आहे. आणि त्यासाठी ते त्यांना भेटण्यासाठी सुद्धा जाणार आहेत. ते रेल्वे मंत्र्यांची सुद्धा भेट घेणार आहेत, ते केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची सुद्धा भेट घेणार आहेत. या संदर्भात त्यांनी या 12 गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या ग्रामपंचायतचा ठराव संमत करून तहसीलदार असतील, जिल्ह्याचे कलेक्टर असतील, त्याचबरोबर आप्पा बारणे साहेब असतील, त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार असतील, त्याचबरोबर समाज कल्याण मंत्री रामदास आठवले असतील, त्याचबरोबर बाबाजी काळे आमदार साहेब असतील, यांना सगळ्यांना हे प्रस्ताव त्यांनी दिलेले आहेत की आम्हाला आमच्या गावातून हा रेल्वे प्रोजेक्ट नको आहे, आम्हाला या प्रोजेक्टच्या विरोधामध्ये आम्हाला तीव्र आंदोलन करायला वेळ आणून देऊ नका, आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जाणारी माणसं आहोत, परंतु जर तुम्ही आमच्यावरती बळजबरी करून हा प्रोजेक्ट जर रेटून नेणार असाल तर आम्ही सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत उग्र आंदोलन करू, वेळ पडली तर आम्ही काही करू, परंतु हा रेल्वेचा प्रोजेक्ट आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, याच प्रकल्पाचे सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते की जे तळमळीने या रेल्वे प्रोजेक्टच्या विरोधामध्ये आंदोलन छेडत आहेत, डॉक्टर आनंद काळे हे काय म्हणतात ते आपण पाहू. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अनिल काळे, कुरोळी तालुका खेड, जिल्हा पुणे येथून आपणास संबोधित करू इच्छितो की आज जवळपास 1.5 महिना झाला असेल तेव्हापासून तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन यांना जोडणारा रेल्वे मार्ग सरकारने प्रस्तावित केला आहे आणि त्यांचे पुढील 4 वर्षात काम पूर्ण करण्याचे जाहीर सभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी चाकण येथे झालेल्या एका जाहीर सभेत या प्रकल्पाचे सूतोवाच केले. तशा आशयाच्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या. TV चॅनेल असेल, न्यूज असेल, तुमचं व्हॉट्सॲप असेल, तुमच्या YouTube चॅनेल्स असेल, या सगळीकडे ही बातमी अत्यंत प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध झाली. आणि यामुळे त्या परिसरात राहणारे सर्व शेतकरी असतील किंवा सर्व नागरिक असतील, त्यांच्या अगदी तोंडचं पाणी पडालं. त्यांना या गोष्टीवरपासून प्रचंड प्रमाणात त्रास होणार आहे याची जाणीव आहे आणि त्यामुळे ते सर्व अत्यंत डिस्टर्ब झालेले आहेत. या रेल्वे प्रकल्पामध्ये मला वाटतं साधारणतः सर्वसामान्य जनतेचे कित्येक हेक्टर्स जमिनी जात आहेत, घरं जात आहेत, गोडाऊन जात आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो काही उद्योगधंदे सुरू केलेले छोट्या मोठ्या लोकांनी ते उद्योगधंदे नेस्तनाबूत होत आहेत. काहींनी गुंठेवारीतल्या जागा घेऊन गुंठ्यामध्ये 2 गुंठ्यामध्ये घरं बंगली बांधलीत, स्वतःच्या आयुष्यातली सगळी कमाई एकत्र करून आणि आतापर्यंत जे काही कमावलं आहेत त्याची घरं बांधून वरवरीत आयुष्य व्यवस्थित जावं आणि आपली मुलं इथं सेटल होवत या हेतूने त्यांनी बंगले बांधलेत. काही समाज मंदिर असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उरुळी गावातील एंट्री पॉईंट जो आहे, म्हणजे पुणे नाशिक हायवेवरून पुण्याकडून येताना डाव्या बाजूला जिथं कुरुळीपासून रस्ता सुरू होतो निघोजेला जाण्यासाठी, त्या परिसरामध्ये सर्वत्र दोन्ही बाजूला
दलित वस्ती आहे आणि हे लोक साधारणतः गेल्या कित्येक पिढ्यानपिढ्या तिथे राहत आलेत. त्या जमिनी त्यांच्या हक्काच्या आहेत. तिथं मात्र सर्व दलित वस्तीचं नुसतं बाधित नव्हे तर अगदी ती वस्ती संपुष्टात येत आहे. त्यामुळं त्यांच्या त्या वडिलोपार्जित जमिनी आणि आपण बघितलं तर पर्यावरण या दोन्ही गोष्टींचा नायनाट होत आहे. पर्यावरणाची वाट लागत आहे. आणि जर आपण बघितलं तर या रेल्वे मार्गाच्या मुळे कुरुळे गावातील जास्तीत जास्त ग्रामस्थांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. आणि अशी जर परिस्थिती असेल, जर सुधारण्याच्या नावाखाली या गावांना चिरडलं जात असेल, हिरवीगार गावं विकासाच्या नावाखाली मारहाण होत असतील आणि त्या ठिकाणी शेतकरी उद्ध्वस्त होत असेल, तर या विकासाचं करायचं काय, हाच मुद्दा खऱ्या अर्थाने इथल्या कामगारांनी, शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, दलित वस्तींनी घेतलेला आहे. आणि हा सर्व वर्ग आता एकवटलेला आहे आणि एका दिलानं या प्रोजेक्टचा विरोध करत आहे. सरकारने सुद्धा यांच्या भूमिका समजून घेणं काळाची गरज आहे. नाहीतर सामाजिक तणाव वाढू शकतो आणि आज तीच परिस्थिती ओढवलेली आहे. तेव्हा यापुढेही जाऊन अनर्थ टाळण्यापेक्षा सरकारने या 12 गावातील या नागरिकांचा, या आंदोलनकर्त्यांचा विचार करून यांना न्याय द्यावा, अशा पद्धतीची अपेक्षा मी माझ्या यूट्यूब विचारपीठाच्या माध्यमातून व्यक्त करतो. प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वॅलिटी यूट्यूब चॅनल. नमस्कार.